नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदी बालक बातमीपत्रात स्वागत. बातम्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची. श्री शिवाजी हायस्कूल उर्दू मराठी शाळेच्या नुकत्याच लागलेल्या इयत्ता 10वी व 12वी वर्गातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माजी खासदार व आमदार डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांच्या क्रांती भवन भादरपुरा येथे विद्यार्थ्यांचे फेटे बांधून रॅली काढून यथोचित सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे आधारस्तंभ श्रीमती चंद्रप्रभावतीबाई केशवराव धोंडगे, संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पेटकर, मुख्याध्यापक मुरलीधर घोरबाण, डॉक्टर भगवान जाधव, उपमुख्याध्यापक गजानन मोरे यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकांनी या यशाबद्दल संस्थेच्या सर्व शिक्षकांचे आभार मानून समाधान व्यक्त केले. त्रास झालाय, शिक्षणाचा खूप त्रास झालाय. मालकाला आमच्या काही मिळालं नाही, पेन मिळालं नाही, वही मिळालं नाही आणि ते पांडुरंग मागे लागला. आमच्या मालकाला शाळेत झाला, कपडे सुद्धा नव्हते. आमच्या सासूबाईनं म्हणावं, बापूला माझ्या काहीच नाही ग, पण ते बापूला माझ्या लई वनवास झालाय बापूचा माझ्या. म्हणून मी कधी काही म्हणलो नाही मालकाला, हे आणा ते आणा, कधीच म्हणलो नाही. माझ्या संसारात काही असलं तरी मी कधी मालकाला सांगितलं नाही. आम्ही निराळ्याच्या घरात होतो. गुरुनाथरावानं आमचं चांगलं केलं. आम्हाला घर नव्हतं, दार नव्हतं. आम्ही नवरी होऊन गुरुनाथरावाच्या घरात आलो. आमचं गुरुनाथरावानं सगळं चांगलं केलं, व्यवस्थित केलं. शेवटी त्याने इथं बांधून आम्हाला दिलं. त्याचे उपकार आम्हाला हात, सुबाबाई, रुक्माबाई हे सगळे त्याच्या घरचे आम्हाला चांगलं केलं, मालकालाही चांगलं केलं. माझ्या मालकाचा खूप वनवास झालाय. माझा वनवास शाळेसाठी झालाय म्हणून माझ्या मालकानं एवढ्या संस्था काढल्या. ह्या संस्था जतन करणं हे हेडमास्टरचं आहे. मला काही तेवढं कळत नाही. जतन करा, काही बदल बोचके तोडू नये माझं म्हणणं. आता बोचके म्हणतात, तुम्हाला कळेलच की काय आहे ते, पण चांगल्या शाळा करा. आलेला पैसा मागे टाकायचा, शाळेला काही नाही म्हणून असं करू नका बापू. आणि जे तुम्हाला येईल आमंत्रण तुमचं तुम्ही खा. उपस्थित असलेले गुणवंत विद्यार्थी, त्यांच्या समवेत त्यांच्यासोबत आलेले सर्व पालक आणि श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शाखेचे सर्व शिक्षक वृंद आणि श्री शिवाजी हायस्कूलच्या संदर्भामध्ये आताच उल्लेख झाला की घोरबाण सरांची खूप धडपड असते. तर ते आमचे घोरबाण सर आणि त्यांचे सर्व सहकारी, आपल्या सर्वांचं, तुमचं, आमचं सर्वांचं श्रद्धास्थान असलेले आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. तदनंतर आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या पश्चात ज्यांचा चरण स्पर्श केल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांना मनाला समाधान लाभतं त्या आमच्या मातोश्री चंद्रप्रभावतीबाई केशवरावजी धोंडगे माय, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद, महिला, या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी. खरं तर आज या विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक, मला तर वाटतं, एक सुवर्णाचा म्हणजे सोन्याचा दिवस म्हणतात त्याप्रमाणे आहे. कारण हा दिवस निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे. खऱ्या अर्थानं आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी, आदरणीय गुरुनाथरावजी कोरडे साहेबांनी आणि त्यांच्या जे काही शिकलेले असतील, न शिकलेले असतील, जे सहकारी होते, ज्या तळमळीला त्यांनी या शाळा काढल्या, तर या शाळा काढण्याच्या मागचा जो उद्देश होता तो खऱ्या अर्थानं आज सफल झालेला आज मला असं वाटते. म्हणून मी खऱ्या अर्थाने या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचा उपाध्यक्ष या नात्यानं आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, खरं जर पाहिलं तर बऱ्याच शाळांमध्ये असं बघितलं जात होतं आजच्या काळामध्ये की खूप लांबचे विद्यार्थी प्रवेश घ्यायचे, त्या परीक्षेच्या काळामध्ये त्यांना मदत करायची आणि तुमच्यासारखे जे होतकरू जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स त्या विद्यार्थ्यांचे यायचे. कुठंतरी मनाला म्हणजे खंत वाटायची की बाबा आम्ही एवढा अभ्यास करून सुद्धा आमच्यापेक्षा अभ्यास न करणारे विद्यार्थी आमच्या पुढे जातात, ही जे निश्चितपणे तुमच्या मनाला खंत वाटायची. तर आता ती खंत आता यावर्षी महाराष्ट्र शासनानं तुमच्या मनाला लागू दिली नाही. खऱ्या अर्थानं या शिक्षकांनी घेतलेले कष्ट, तुम्ही घेतलेले कष्ट आणि याचा फायदा जो तुम्हाला झाला तो आजचा दिवस तो त्या पद्धतीचा आहे. म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यश मिळवलं. पुनश्च एकदा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं मी या शाळेनं जी आज जो उपक्रम राबवला
आज तुम्ही बघितलं नसेल, महाराष्ट्रामध्ये काहीतरी आपल्या संस्थेचं वेगळं असतं. आदरणीय डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेबांनी मला वाटते महाराष्ट्रात तरी कोण्या या विद्यार्थ्याचा शर्करा तुला म्हणजे घेतला जात नाही, परंतु आपल्या 25 जूनला आपल्या शाळेमधून पहिला दुसरा जे काय आले त्या विद्यार्थ्याचा शर्करा तुलाचा कार्यक्रम त्यांच्या पालकाच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी घेत असतो. तर तो कार्यक्रम जसा धोंडगे साहेबांनी सुरुवात केला तर त्या परंपरेला जोडून या ठिकाणी श्री शिवाजी हायस्कूल कंधारनं घोरबाण सरनं त्यांच्या सर्व सहकार्यानं एक मिरवणुकीचा जो उपक्रम या ठिकाणी राबवला त्याबद्दल तुमचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. ज्या वेळेला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांसोबत तुमचे पालक जेव्हा स्वाभिमानानं तुमच्या रॅलीमध्ये सहभागी होतात त्यावेळेला निश्चितपणे आमच्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीला तुमचा सर्वांचा अभिमान मनापासून आहे. म्हणून मी तुमच्या भावी जीवनासाठी मी तुम्हाला सदिच्छा देतो. तुम्ही याच्यापेक्षाही खूप मोठे व्हा, आणखीन चांगलं करा. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल, कोणी इंजिनिअरिंग मध्ये जाईल, कोणी डॉक्टरकी मध्ये जाईल, अजून कोणी शास्त्रज्ञ होईल, अजून कोणी काही होईल. तुम्हाला जे काही होईल ते होईल, पण त्या क्षेत्रामध्ये तुम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करा. उज्ज्वल आपल्या या संस्थेचं, आपल्या आईवडिलांचं नाव तुम्ही भविष्यामध्ये सगळेजण उज्ज्वल करा अशी मी अपेक्षा तुमच्या सर्वांकडून व्यक्त करतो. आणि आवर्जून मी या ठिकाणी आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय गुणाथरावजी कुर्डे साहेब, आमच्या संस्थेचे अध्यक्ष साहेब आदरणीय प्राध्यापक डॉक्टर भाई पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेब, त्याचबरोबर आदरणीय आमच्या संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब, हे दोघेही काही कामानिमित्त दोघे भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. त्याबद्दल बाहेरगावी असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्याबद्दल त्यांच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो. आणि आदरणीय गुणाथरावजी कुर्डे साहेबांचं वय आता 95-96 वर्ष झाले. अशा काळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहू ते त्यांच्या तब्येतीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने सुद्धा तुमची या ठिकाणी मी माफी मागतो आणि त्यांच्या वतीने सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो. पुनः एकदा आपल्या सर्वांना सदिच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय क्रांती, जय क्रांती. मरियम रुस्तम पठान है। मैं 12th आर्ट्स से थी और मैं श्री शिवाजी कॉलेज से हूँ और मैंने इस साल 76.16 मार्क लिए और मुझे बहुत खुशी है इस मार्क पर। और इसके पीछे मेरे असातिज़ा की और मेरे वालिदैन की बहुत मेहनत है। मेरे असातिज़ा हर रोज़ हमारे प्राइड लेते थे, हमारे पीछे मेहनत करते थे, इसके वजह से आज मैं इस मुकाम पर हूँ। मेरा नाम माहिरा फातिमा है। मैं इस साल मेरा स्कूल श्री शिवाजी हाई स्कूल से मैं इस साल 10वीं जमात में 90% नंबर से कामयाबी हासिल की हूँ। इस कामयाबी में मेरे असातिज़ा का मेहनत और जद्दोजहद की बदौलत हुआ है। उन्होंने हमें हर सब्जेक्ट के लिए अच्छी तरह से प्रिपेयर कर दिया था और मैं चाहती हूँ कि आप भी इस स्कूल में ॲडमिशन लेकर नुमाया कामयाबी हासिल करें। सर्वप्रथम इथं आम्हाला बोलून आमच्या लेकरांचा सत्कार केल्याबद्दल पूर्ण शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे धन्यवाद करतो. आणि ज्या काळामध्ये घोरबाण सरने शाळेची सुधारणा केली त्या गोष्टीचं धन्यवाद करायला शब्द सुद्धा नाहीत. त्याने भरपूर सुधारणा केली. एक न एक पिरियड, शनिवारी 1ली ते 5वी ते 10वी पर्यंत क्लास, 12वी पर्यंतचा पेपर, दर शनिवारी पेपर, की बोर्डामध्ये पेपर असा घेत नाहीत. त्या पद्धतीनं कडक पोझिशनमध्ये ग्राउंडमध्ये बसून एकाही मुलाला मान व नर करू देता एवढ्या कडक पोझिशन मध्ये त्यांना दर शनिवारी पेपर घेतल्यामुळे प्रत्येक मुलाची अशी तयारी झाली की मी कुठेही बसवला आणि कोणाही कलेक्टरने कोणा आयजीनेही पेपर घेतला तरी आम्ही पेपर त्या पद्धतीने सोडू शकतो अशी मुलाची टोटल मुलाची तयारी झाली. आणि पूर्ण 11 मुलं शिवाजी हायस्कूल मधून 90च्या वर आले. आणि तेच कारण आहे की लेकराची मेहनत आणि शिक्षकाचं परिश्रम याच्यातूनच हे लाभ मिळाला आहे. इथून पुढे सर्व पालकांनी शिवाजी हायस्कूल मध्ये ऍडमिशन घेऊन सहकार्य करावं आणि आपल्या लेकराचं भवितव्य उज्ज्वल करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रतीक्षा संग्राम मुसरे श्री शिवाजी हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी असून मी 10वी वर्गामध्ये कॉपीमुक्त या वातावरणामध्ये 98.80% घेतलेले आहेत. त्यासाठी मला व माझ्या परिवाराला खरंच खूप आनंद आहे. आणि मी अशी इच्छा ठेवते की आपण सुद्धा आपल्या पाल्याला श्री शिवाजी हायस्कूलमध्ये पाठवावे, कारण की तिथे सगळ्या फॅसिलिटीज आहेत, सगळं काही चांगल्या प्रकारे शिकवतात, प्रत्येक पॉइंट टॉपिक क्लिअर करतात व असं कोणताच सब्जेक्ट नाही ज्याच्यापैकी कोणताही आपल्याला असं प्रश्न पडेल. सगळं काही आपल्याला सगळं सांगतात, शिकवतात, चांगले आहे तिथे सगळे, म्हणून आपण आपल्या पाल्याला तिथे पाठवावे. मी अनुष्का भास्कर नागरगोजे. माझं इयत्ता 11वी व 12वी करिता ऍडमिशन श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे होतं. मला सर्व शिक्षकांकडून तसेच विद्यालयाच्या प्राचार्याकडून खूप सहकार्य होतं. माझं 11वी-12वी साठी जे मी प्रिपरेशन नीट साठी केलं होतं त्याच्यामध्ये पण माझा स्कोर 615 आला आणि इकडे मला 12वीला 77% पडले.
त्यामुळे विद्यालयाचे सर्व शिक्षकांचे मी खूप आभार आहे. धन्यवाद. पहिल्यांदा सर्वप्रथम सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं मी अभिनंदन करतो. आणि शिवाजी हायस्कूल प्रशासन, अध्यक्ष महोदय, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक साहेब, सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांचं सर्वांचं मी आज अभिनंदन करतो. आणि अतिशय चांगलं यश शिवाजी शाळेनं प्राप्त केलेलं आहे. आणि हे दाखवून दिलेलं आहे की शहरातल्या कुठल्याही शाळेपेक्षा आमच्या शाळा काही कमी नाहीयेत. माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेबांनी जे काही कॉपीमुक्त अभियान यावर्षी राबवलेलं आहे आणि ह्या कॉपीमुक्त अभियानाचा अतिशय चांगला फायदा सगळ्या शाळांना झालेला आहे. एक चांगल्या प्रकारचा मेसेज आज सगळ्यांच्या याच्यामध्ये गेलेला आहे, समाजामध्ये गेलेला आहे की बाबा गुणवत्ता ही कधीच लपून राहत नाही, गुणवंत विद्यार्थी कधीही लपून राहत नाहीत. आणि जे कॉपीमुळे जे काही समजा वातावरण खराब झालं होतं आणि गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय होत होता, तो अन्याय या कॉपीमुक्त अभियानाच्या निमित्तानं आज पुसून निघालेला आहे. आणि पुन्हा एकदा गुणवत्ता हीच चिरकाल टिकू शकते हे आज दाखवून दिलेलं आहे. सर्व विद्यार्थिनींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्याविषयी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. एज्युकेशन सोसायटी तालुका कंधार अंतर्गत श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कंधार शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 10वी आणि 12वी फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या 12वी आणि 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्या निकालामध्ये श्री शिवाजी हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले असून आमच्या शाळेची विद्यार्थिनी प्रतीक्षा मुसळे 98.80% घेऊन कंधारमध्ये अव्वल आलेली आहे. तसेच प्रथम श्रेणीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 90%च्या वर आहे. 90 विद्यार्थ्यांच्या वर आहे. 10वी प्रमाणेच 12वी मध्ये सुद्धा कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतून अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे. नीट असो, JEE असो, JEE ॲडव्हान्स असो, या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे साहेब, सचिव माजी आमदार गुरुनाथरावजी कुर्डे साहेब, सहसचिव ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे साहेब, उपाध्यक्ष माधवराव पेटकर साहेब, शालेय समिती अध्यक्ष प्राध्यापक लीलाताई आंबटवाड मॅडम, या सर्वांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. तसेच आमचा जो स्टाफ आहे श्री शिवाजी हायस्कूलचा, या सर्व स्टाफनं मेहनत केल्यामुळेच हा रिझल्ट आलेला आहे. विद्यार्थ्यांनी तर मेहनत केलेलीच आहे. विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं, त्यांच्या नातेवाईकांचं आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या फ्युचरसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट सांगायची, आम्ही या वर्षामध्ये अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये दर शनिवारी परीक्षा असेल, स्नेहसंमेलन असेल, क्षेत्रभेट असेल, पालक मेळावे असतील, हे आम्ही या ठिकाणी राबवलेले आहेत. पुढील येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा आम्ही अनेक उपक्रम राबवणार आहोत. त्यामध्ये दररोज प्रत्येक वर्गाचा एक्स्ट्रा क्लास, कशाचा एक्स्ट्रा क्लास म्हणाल तर स्पर्धा परीक्षेचा एक्स्ट्रा क्लास आम्ही घेणार आहोत. तसेच आदरणीय डॉक्टर भवानराव जाधव साहेब यांच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी टेनिस कोर्ट, व्हॉलीबॉलसाठी मैदान, तसेच खो खो असेल, कबड्डी असेल, यासाठी सुद्धा आता मैदान तयार करत आहोत. विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. माझं या आपल्या माध्यमातून सर्व पालक वर्गांना एवढंच आव्हान आहे की आम्ही जे काही शाळेत उपक्रम घेतो त्यांचा आपल्या पाल्यांना उपयोग व्हावा, त्यांना नियमित शाळेत पाठवून आपण आमच्या शाळेला, आमच्या संस्थेला सहकार्य करावं, एवढंच आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय क्रांती, जय महाराष्ट्र.